नमस्कार, माझं नाव शुभम आहे. मी येवता गावातील एक छोटासा रहिवासी आहे. आज मी आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे. डिजिटल विलेज येवता. दिस प्रोजेक्ट इज मेड फॉर द पीपल ऑफ द येवता. आपण सगळे अनुभवतो, दाखला काढायला वेळ लागतो, योजनेची कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळत नाही, कधी कोणत्या कामासाठी कुठे जायचं हे क्लिअर नसतं. बिकॉज ऑफ दिस आपला टाइम आणि पैसा दोन्ही वेस्ट होतो. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा डिजिटल विलेज प्रोजेक्ट आहे. डिजिटल विलेज मीन्स आपल्या गावातील सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मोबाईल किंवा कम्प्युटरवर मिळणं, ग्रामपंचायत सर्व्हिसेस, गव्हर्नमेंट स्कीम्स, एज्युकेशन, हेल्थ, ॲग्रिकल्चर या सगळ्या गोष्टी एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणं म्हणजे डिजिटल विलेज. या डिजिटल विलेज येवता प्रोजेक्टमध्ये ग्रामपंचायत संबंधी माहिती, गव्हर्नमेंट स्कीम्सची कंप्लीट इन्फो डिटेल्स, विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन अपडेट, शेतकऱ्यांसाठी ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन, ऑनलाईन कंप्लीट अँड सजेशन सिस्टीम सगळे एकाच ठिकाणी मिळणार आहे. दिस सिस्टीम विल मेक अ विलेज वर्क्स अँड मोर इझी, ट्रान्सपरंट अँड फास्ट. या प्रोजेक्टमुळे गावकऱ्यांचा वेळ वाचेल, पैशांची बचत होईल, यंग जनरेशनला डिजिटल स्किल्स मिळतील आणि गावात ट्रान्सपरन्सी वाढेल. Our village Yavta will move toward a smart and digital village. मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो, हा प्रोजेक्ट पुढच्या 15 दिवसात फुल्ली डिप्लॉय करून डोमेन घेऊन आपल्या गावाचं डोमेन असेल, जसं की yavta.in या नावानं आपलं डोमेन असेल आणि मी येवता ग्रामपंचायतीसाठी हा फ्री डिजिटल एक गिफ्ट म्हणून देणार आहे. दिस प्रोजेक्ट इज ओनली फॉर विलेज डेव्हलपमेंट. ओके, आता जर आपण या वेबसाईटमध्ये जर फीचर्सची गोष्ट बघायला गेलं तर जर मी प्रत्येक फीचर्स आपल्याला सांगत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. कमीत कमी आपल्याला 1 तास लागेल त्यामध्ये सगळे फीचर्स मी समजून सांगू शकेल. आता तसं की एक एक्झाम्पल म्हणून एक फीचर सांगतो. यामध्ये काय आहे की संपर्क व नागरी सुविधा आपल्याला दिसेल बघा इथं. त्यावरती जर आपण क्लिक करेल असं ड्रॉपडाऊन ओपन होतील. त्यामध्ये एक ड्रॉपडाऊन आहे तक्रार नोंदणी प्रणाली. आपण जर यावरती क्लिक केलं तर आपल्याला एखादी आपल्या गावाबद्दल तुम्हाला समस्या असेल, आपली काही पण समस्या असेल, तुमचं इथं नाव लिहायचं आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, तुमचं काय तुम्हाला समस्या आहे ती इथं टाकायचं आहे, एखादा फोटो तिथं तुम्ही कॅप्चर करून इथं अपलोड करू शकता. जेव्हा तुम्ही इथं नोंदणी कराल डायरेक्ट थेट ग्रामपंचायतला पोहोचेल आणि ग्रामपंचायत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील. खूप सारे फीचर आहेत इथं, सुविधा दिल्या, खूप साऱ्या सुविधा आहेत, शासकीय योजना आहेत, कोणत्या शासकीय योजना गावासाठी असतात, गावांच्या लोकांसाठी असतात, हे कोणालाही माहीत नसतं जास्त करून. त्यामुळं या वेबसाईटमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. शिक्षण विभागामध्ये आपली शाळा, प्राथमिक शाळा, हायस्कूल, शिक्षकांची यादी, कोण आहे सगळं यावरती असणार आहे. परत पहिल्यापासून शाळेचे वार्षिक कार्यक्रम कोणते झाले, सगळ्या गोष्टी आपण डेटा, गावाचा डेटा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण इन्सर्ट करूया आणि ह्या वेबसाईट डिप्लॉय करून गावासाठी एक गिफ्ट म्हणून आपण देणार आहोत. आरोग्य सेवा आता आरोग्य सेवा आपल्याला जास्त माहीत नसतात, कोणत्या आरोग्य सेवा कोणाकोणाला आहे, तर इथं सगळं दिलेलं आहे. फक्त आपल्या गावाबद्दल क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम कोणते होतात आपल्या गावात, सण उत्सव कोणते होतात, लोककला व नृत्य सगळी गोष्टी यामध्ये दिल्या आहेत. कलावंतांची माहिती, आपल्या गावात कलावंत कोण आहेत आपल्याला माहीत नसतं, त्यामध्ये आपण इथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. परत नागरिक सुविधा, हेल्पलाईन नंबर माहीत नसतात, त्यामध्ये सगळं आहे बघा. इथं प्रमाणपत्र, गावातील महत्त्वाचे संपर्क कोण आहेत आता माहीत नसतं, सरपंचाचा संपर्क आपल्याला माहीत नसतो, पण विविध लोकांचे आपल्याला संपर्क नसतात, तरी गावातील महत्त्वाचे संपर्क आपण इथं बघू शकतो. सगळ्या सुविधा आपण इथं बघू शकतो. ग्रामपंचायतची सरपंच कोण होते, सरपंचाची यादी, मग पहिल्यापासून सदस्याची माहिती, ग्रामपंचायत सेवक, सगळ्या गोष्टी मी इन डिटेलमध्ये समजून सांगणार. जो की 1 तासाचा व्हिडिओ असेल तो फुल्ल मराठीमधून असेल. आणि ही वेबसाईट आता जर आपण बघायला गेलो तर सगळेजण हा मोबाईलवरती यूज करणार आपल्या गावातील, तर मोबाईलवरती कशी दिसेल हे आपण बघू शकता. ओके, आता फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून ओपन करून दाखवतो. सेवा सुविधामध्ये आपण शिक्षण सेवावरती टॅप करूया. हे बघा, असं आपल्या गावाचा लोगो असेल मागं आणि तुम्हाला इथं सगळी माहिती, विद्यार्थी शिष्यवृत्ती सगळ्या गोष्टी आपण इथं बघू शकतो. हे एक एक्झाम्पल म्हणून आहे. प्रत्येक ड्रॉपडाऊनमध्ये आपण ड्रॉपडाऊन रिमूव्ह करू शकतो, ॲड करू शकतो. कोणाला वाटलं ॲड करायचा, कोणाला वाटलं काढून टाकायला पाहिजे तर तसं सांगा. आपण सगळ्या गोष्टी यामध्ये करूया आणि आपल्या गावाच्या विकासासाठी एक हातभार लावूया. धन्यवाद. मी तुमचा शुभम.